सिंदेवाही जंगलाचा नवा रस्ता आणि क्रिकेटचा मास्टर ब्लास्टरची एंट्री, कच्चेपार गेटवर सचिन तेंडुलकरची सफारी। निसर्गप्रेमी आणि क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी नुकतेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत नव्याने सुरू झालेल्या कच्चेपार सिंदेवाही सफारी गेटला शनिवारला भेट दिली। या नवीन प्रवेशद्वाराचे पहिले खास पाहुणे होण्याचा मान सचिन तेंडुलकर यांना मिळाला असून त्यांनी सिंदेवाही जंगल परिसरातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला। सफारी दरम्यान सचिन तेंडुलकर यांना वाघाचे दर्शन झाले नाही, तरीही त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता निसर्ग सौंदर्याचे कौतुक केले। व्याघ्र दर्शन हुकलं तरी निसर्गाची सोबत आणि शांतता मनाला सुखावणारी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी जंगलातील विविध झाडे, पक्षी आणि जैवविविधतेची बारकाईने पाहणी केली। या भेटी दरम्यान सिंदेवाही क्षेत्रातील वनाधिकारी अंजली सायंकाळ यांनी सचिन तेंडुलकर यांना या नवीन सफारी मार्गाची रचना, वन्यजीव संवर्धन आणि सिंदेवाही परिसरातील जंगलाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली। सचिन यांनीही वन विभागाच्या कामाचे कौतुक करत काही काळ संवाद साधला आणि त्यांच्या सोबत छायाचित्रेही काढली। सिंदेवाहीतील कच्चेपार गेट नव्याने सुरू झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि त्यातच क्रिकेटच्या देवाने येथे पहिली हजेरी लावल्यामुळे या मार्गाची चर्चा आता